हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, हा आपलं लेक्चर 2 आहे. लेक्चर 1 जर तुम्ही बघितलं नसेल तर लेक्चर 1 आधी बघून घ्या. लेक्चर 2 कडे त्याच्यानंतर या. लेक्चर 1 मध्ये मी तुम्हाला स्टॅक बद्दल सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्टॅकचे डेफिनेशन वगैरे त्याची थिअरी आपण बघितलेली आहे. आणि लेक्चर 1 मध्ये एक इंट्रोडक्शनचा पार्ट आपण स्टॅकचा कव्हर केलेला आहे. युनिट नंबर 4 आहे आपलं DSU, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी या सब्जेक्टचं. हा त्याचा कोर्स कोड आहे. कोर्स कोड बी तुम्ही चेक करू शकता. टोटली 12 मार्क्स साठी येणारा युनिट आहे इंट्रोडक्शन टू स्टॅक. पहिले त्याची डेफिनेशन आपण बघून घेतली. आजच्या लेक्चरच्या निमित्ताने स्टॅक ॲज अन एडीटी आपण बघणार आहोत. म्हणजे एडीटीचा अर्थ तुम्हाला माहिती, ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप काय राहतं ते बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, हा स्टॅक आणि स्टॅक ॲज एडीटी, स्टॅक ॲज ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप म्हणजे स्टॅक ॲज एडीटी, हे दोन्ही वेगवेगळे आहेत का? नाही, दोन्ही सेमच गोष्टी आहेत, फक्त त्यांना वेगवेगळं रिप्रेझेंट केलेलं आहे. आता याची थिअरी तुम्ही बघितली, हे जी हायलाइट केलेली थिअरी आहे ती थिअरी आणि ही वरची जर थिअरी बघितली तर बऱ्यापैकी तुम्हाला थिअरी सिमिलर वाटेल. मित्रांनो, दोन्हीची थिअरी एकच आहे. इवन दो तुम्ही डायग्राम बी बघा, ह्याची डायग्राम बघा, पुश आहे, पॉप आहे, त्यानंतर असा स्टॅक दाखवलेला आहे. तसंच खाली तुम्ही जर ह्याची बी डायग्राम बघितली, हे पहा, पुश पण आहे, पॉप पण आहे, हे दोन्ही पण ऑपरेशन्स आहेत. ह्याची पण डायग्राम सेम. मित्रांनो, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, स्टॅकचा एडीटी काय सांगतो आपल्याला? एडीटी आपण बघितलेला आहे पहिल्या युनिटमध्ये. एडीटी म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. तो स्टॅक काय आहे ते आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये समजलं. स्टॅक काय असतो? एक बकेट असतो, लिनियर डेटा स्ट्रक्चर असतंय. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो. कोणत्या प्रिन्सिपलनी? लिफो आणि फिफो प्रिन्सिपलचा यूज करून आपण त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करतो. कोणते कोणते? ऍडिंग आणि रिमूव्हिंग वाले ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो. ऍडिंग म्हणजेच पुश ऑपरेशन आणि रिमूव्हिंग म्हणजेच पॉप ऑपरेशन. हे कालच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण सगळं बघितलेलं आहे. एक्झाम्पल बी दिलेले आहेत मी काल. तर मित्रांनो, आता स्टॅक तुम्हाला समजलं, त्याच्याबरोबर आता आजच्या लेक्चरमध्ये एडीटी, ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप, स्टॅक वरती कसा यूज होतो ते सांगणार आहे मी तुम्हाला. एडीटीचा फुल फॉर्म ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. आता फ्रेंड्स, मला सांगा, एडीटीची डेफिनेशन तुम्हाला माहिती, जी की आपण युनिट 1 मध्ये बघितली. काय आहे एडीटीची डेफिनेशन? एडीटीची डेफिनेशन, टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स फ्रॉम युजर इज नोन ॲज एडीटी. समजत आहे का मी काय म्हणत आहे? टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स फ्रॉम युजर अँड टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स इज नोन ॲज एडीटी. म्हणजेच अनवॉन्टेड डिटेल्स युजर कडून हाईड करायची आणि इसेन्शियल डिटेल्सच फक्त युजरला दाखवायची. तेच आपलं एडीटी आहे मित्रांनो, तेच एडीटी. हीच डेफिनेशन मी तुम्हाला तेव्हा पण सांगितली होती युनिट 1च्या टाइमला. आता मित्रांनो, अनवॉन्टेड डिटेल्स म्हणजे कोणती? आता सपोज युजर आहात तुम्ही एक युजर आहात. तुम्हाला ऍडिशन म्हणजे कॅल्क्युलेटरचा हे यूज करायचे, कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम तुम्हाला. मग मित्रांनो काय पाहिजे? ऍडिशन पाहिजे. 5+5 ची ऍडिशन पाहिजे. कुणाला? तुम्हाला. तुम्ही काय आहेत? युजर आहात, तुम्हाला ऍडिशन पाहिजे. मग मित्रांनो, 5+5 ची ऍडिशन 10, ही ऍडिशन तुम्हाला भेटली. पण तुम्हाला माहिती का मित्रांनो, याच्या बॅकग्राऊंडला काय प्रोग्राम रन झाला? हे तुम्हाला माहिती का? तुम्ही युजर आहात म्हणजे तुम्ही क्लायंट आहात. डेव्हलपरला माहिती राहणार की ह्याच्या मागे कोणता प्रोग्राम यूज झालेला आहे, कारण की त्यांनी स्वतःच डेव्हलप केलेला राहते, त्यांनी स्वतःच टाईप करून तो प्रोग्राम बनविलेला राहते. मग ऍडिशन तर होत आहे, ह्याला माहिती युजरला की ऍडिशन होणार आहे, पण ती कशी होणार आहे ते माहिती का? त्याच्या मागे कोणती प्रोसेस आहे ते माहिती का? म्हणजे ही अनवॉन्टेड डिटेल्स त्याला माहितीच नाही, ती कसं झालं, काय झालं ते माहितच नाही याला. मग हे युजर पासून ती अनवॉन्टेड डिटेल्स लपविली गेलेली आहे. ती कशा थ्रू लपविली गेलेली आहे? एडीटी, ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे हाईड करणे. ऍबस्ट्रॅक्शनचा अर्थ म्हणजेच हाईड करणे, एखादी डिटेल्स हाईड करणे. एडीटी, ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. समजलं? मग मित्रांनो, ही ऍडिशन कशी केली, ह्याचं लॉजिक काय आहे, याच्या बॅकग्राऊंडला काय लॉजिक रन झालं? A+B केलेला आहे का? A+B चा फंक्शन यूज केलेला आहे तुम्ही का? A+B चं रिकर्जन थ्रू तुम्ही त्याचं लॉजिक केलेलं आहे, हे माहिती का युजरला? नाही. मग युजरला ह्या गोष्टी जर माहिती नसत्या मित्रांनो, मला सांगा, युजरला जर या बॅकग्राऊंडच्या गोष्टी जर माहिती नसत्या काय आहे, तर मित्रांनो ह्या अनवॉन्टेड डिटेल्स युजरला माहिती नाहीत, मग याला आपण काय म्हणणार? एडीटी. तसंच स्टॅक वरती पण, आता हे इथं ऍडिशन वरती घेतलं आपण, तसंच सेम आपण स्टॅक वरती बघणार आहोत. आता हे युजर आहे, युजरला त्या स्टॅक वरती पुश ऑपरेशन, पॉप ऑपरेशन परफॉर्म होणार हे तर माहिती असणार आहे. कोणते कोणते ऑपरेशन होणार आहेत?
पुश आणि पॉप हे दोन ऑपरेशन परफॉर्म होणार आहेत. कुणावरती? त्या स्टॅकवरती. मग मित्रांनो ते कसे होणार हे माहिती का युजरला? नाही. मग हे जे पुश ऑपरेशन, पॉप ऑपरेशन, एमटी ऑपरेशन, फुल ऑपरेशन, त्याच्यानंतर इनिशियलाइज कसं केलं जातं स्टॅकला, हे बॅकग्राऊंडला कसं होणार ते माहिती का युजरला? नाही. पण माहिती युजरला किंवा पुश ऑपरेशन केल्याने आपल्याला काय होणार आहे, एखादा एलिमेंट आपण ऍड करणार आहोत त्या स्टॅकमध्ये. पॉप ऑपरेशन करण्याने आपलं काय होणार आहे, एखादा एलिमेंट आपण डिलीट करणार आहोत त्या स्टॅक मधला. इनिशियलाइज ऑपरेशन केल्यानंतर काय होणार आहे ते पण आपण बघणारच आहोत. इनिशियलाइज, एमटी वगैरे हे ऑपरेशन्स ऑन स्टॅक ही आता आजच्या लेक्चरमध्येच ऑपरेशन्स आणि ऍप्लिकेशन्स बी सांगणार आहे मी. तर टेन्शन घेऊ नका, हे सर्व ऑपरेशन्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्यांचे प्रोग्राम त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सर्व गोष्टी येणार आहेत स्टेप बाय स्टेप. थेंब थेंब तळे साचे अशी एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. मग मित्रांनो तुम्ही थोडं 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 करीत गेलात ना, तुम्हाला मग जास्ती एकदम लोड येणार नाही तुमच्यावरती. मग थोडं थोडं तुम्ही एक गोष्टी तुम्हाला समजून जाते जर छोट्या गोष्टी असतील तर. तर आता पहा मित्रांनो, एडीटी समजलं तुम्हाला काय राहतं? ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. म्हणजे या स्टॅकवरती, स्टॅक ऍज अन एडीटी म्हणजे स्टॅकवरती जे काही ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहेत ते युजरला माहिती असणार आहेत का? नाही. कुणाला माहिती असणार आहेत? मग जो काही डेव्हलपर आहे, प्रोग्रामर आहे ते. मग ते हे पुश ऑपरेशन, पॉप ऑपरेशन हे बॅकग्राऊंडला कसं यूज झालं ते युजरला माहिती नसणार आहे. समजत आहे का? मग पहा आणखीन तुम्हाला क्लिअरली सांगून देतो. याची डेफिनेशन बघा, याची थिअरी बघा. सिमिलर थिअरी दिसेल. ही थिअरी आणि ही थिअरी, वरची थिअरी तुम्हाला बऱ्यापैकी सिमिलर दिसेल. मग तुम्हाला स्टॅकचं विचारलं, स्टॅक बद्दल विचारलं तर तुम्ही ही पण थिअरी लिहू शकता. दोन्ही पण थिअरी सेमच आहे. म्हणजे जास्ती तुम्हाला ही पण पाठ करायची ती पण पाठ करायची असा लोड येणार नाही. दोन्ही पण थिअरी अप्रॉक्स सेमच आहे. तर पहा स्टॅक काय आहे? स्टॅक एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. पहा हीच लाईन वर पण होती. इन विच एलिमेंट आर स्टोर्ड वन आफ्टर अनदर. हे पहा स्टॅकची ही डेफिनेशन, रिअल डेफिनेशन टाईप बघा एक जरा. स्टॅकची ही रिअल डेफिनेशन बी म्हणू शकतो आपण. वरची डेफिनेशन जर तुम्ही एखादी वेळेस अवॉइड केली तरी चालते, पण तुम्हाला जर डिफाईन स्टॅक म्हणलं तर ही डेफिनेशन तुम्ही अवॉइड करू नका. स्टॅक इज अन लिनियर डेटा स्ट्रक्चर इन विच एलिमेंट स्टोर्ड वन आफ्टर अनदर. ही लाईन तुम्ही हे करू नका. ही स्टॅकची डेफिनेशन बी आपण त्याला म्हणू शकतो. DEFN, डेफिनेशन ऑफ स्टॅक. तर याला मी हे करून ठेवतो. ही स्टॅकची डेफिनेशन बरं का. त्याच्यानंतर कोणत्या ऑपरेशन वरती तुमचा स्टॅक असतो, कोणत्या प्रिन्सिपल वरती यूज होतो तो लिफो प्रिन्सिपल वरती यूज होतो. लास्ट इन फर्स्ट आउट. लिफोचा अर्थ काय आहे? लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. याच्यामध्ये जो एलिमेंट लास्टला इन्सर्ट होतो तोच एलिमेंट आधी बाहेर काढला जातो. रिमूव्ड फर्स्ट. जो एलिमेंट इन्सर्ट लास्टला होतो, जो एलिमेंट त्या स्टॅक मध्ये शेवटी येतो, पहिल्यांदा हा आला, दुसऱ्यांदा हा आला, तिसऱ्यांदा हा आला, म्हणजे हा काय आला? तिसऱ्यांदा आला, म्हणजे शेवटी आला, लास्टला आला, त्यालाच पहिल्यांदा बाहेर काढलं जातं पॉप ऑपरेशनचा यूज करून. POP, पॉप ऑपरेशनचा यूज करून. समजलं? म्हणजे जो लास्ट इन होतो तोच फर्स्ट आउट होतो. या प्रिन्सिपल वरती हा स्टॅक काम करतो. म्हणजे आता आपल्याला मित्रांनो असं करता येणार का? सपोज हा स्टॅक आहे, हा पहिल्यांदा आला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा आला. आपल्याला हाच एलिमेंट ह्याच्यावरती इन्सर्ट करता येईल आणि ह्यालाच बाहेर काढता येईल. आपल्याला हा एलिमेंट काढता येईल का? हा मधला किंवा त्याच्या खालचा एलिमेंट काढता येईल का? नाही. हे दोन्ही पण एलिमेंट काढता येणार नाहीत बाहेर, डिलीट करता येणार नाहीत. त्याआधी आपल्याला वरचं एलिमेंट खाली करावं लागेल, वरचं एलिमेंट डिलीट करावं लागेल. ह्याचं एक रिअल लाईफचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मित्रांनो, तुमच्या बिल्डिंग्स माहिती, तुमच्या बिल्डिंगचे फ्लोअर्स असतात मित्रांनो. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर. मग मित्रांनो आधी तुम्ही काय करता? तुम्ही त्याचा फर्स्ट फ्लोअर बांधता. सगळं त्याचं फर्स्ट फ्लोअर आधी तुम्ही बांधता. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही सेकंड फ्लोअर बनविता. त्याच्यानंतर तुम्ही थर्ड फ्लोअर बनविता. त्याच्यानंतर फोर्थ फ्लोअर बनविता. अशी तुम्ही 4 मजलीची बिल्डिंग बनविता. आणि जेव्हा मित्रांनो 100 वर्ष त्या बिल्डिंगला होतात आणि तेव्हा तुम्ही डिलीट करताना काय करता? म्हणजे त्या बिल्डिंगचे ब्लॉक्स, आता ती बिल्डिंग आपल्याला पाडायची आहे, बिल्डिंग आपल्याला डिस्ट्रॉय करायची आहे. तर डिस्ट्रॉय करताना आता काय करत आहेत? बिल्डिंगच्या खाली बॉम्ब लावून डिस्ट्रॉय करत आहेत का? नाही. तर आता असं करणार झालेत. आता काय करायलेत माहिती का मित्रांनो? एक 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 तुमचा फ्लोअर डिसमेंटल करून टाकायले. डिसमेंटल म्हणजे ह्याला डिस्ट्रॉय करून टाकायले. म्हणजे आधी काय केलं जाणार? वरचा फ्लोअर डिलीट केला जाणार, वरचा फ्लोअर डिस्ट्रॉय केला जाणार, त्याच्यानंतर त्याच्या खालचा फ्लोअर ही डिस्ट्रॉय केला जाणार, त्याच्यानंतर हा फ्लोअर डिस्ट्रॉय केला जाणार, त्याच्यानंतर हा फ्लोअर डिस्ट्रॉय केला जाणार. का मित्रांनो? आधीच तुमचा खाल्ला फ्लोअर डिस्ट्रॉय केला जाणार आणि त्यानंतर तुम्ही हे डिस्ट्रॉय करायला गेलात तर असं होणार का? नाही, असं होणार नाही. आधी तुमच्या वरून सुरुवात होणार, वरला फ्लोअर डिस्ट्रॉय होणार किंवा वरल्यावर आणखीन एक फ्लोअर बनविता येणार.
त्याला आपण डिस्ट्रॉय पण करू शकतो आणि त्याला आपण बनवू पण शकतो. हा तुमचा रिअल लाईफचा एक्झाम्पल झालं. समजत आहे का मी काय म्हणत आहे? म्हणजे मला सांगायचं काय आहे, हा जो तुमचा स्टॅक आहे याच्यावरती वरच तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करू शकता आणि वरचाच तुम्ही एलिमेंट डिलीट पण करू शकता. मधले एलिमेंट डिलीट करता येणार का याच्यामधले? नाही. समजत आहे का? एक स्टॅक तुम्हाला मी कालपासून सांगायचं तात्पर्य सांगायचं हे सांगत आहे मी. तर माझं हे तुम्हाला बोलणं समजतच असेल. आता पहा नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट, ए स्पेशल पॉइंटर कॉल टॉप. टॉप नावाचा स्पेशल पॉइंटर असतो. तो काय करतो? टॉप मोस्ट लोकेशनलाच पॉइंट करतो. सगळ्यात जो टॉपला एलिमेंट असतो त्याच एलिमेंटला तो पॉइंट करण्याचं काम करतो. कोण? टॉप. टॉप इज यूज टू कीप ट्रॅक ऑफ टॉप एलिमेंट ऑफ स्टॅक. टॉप एलिमेंटचा ट्रॅक ठेवतो, म्हणजे टॉप एलिमेंट कुठं आहे ते सांगण्याचं काम कोण करतो? हा टॉप आपल्याला टॉप पॉइंटर सांगण्याचं काम करतो. त्याच्यानंतर पुश ऑपरेशन का म्हणून यूज होतं तुम्हाला माहिती? यूज टू इन्सर्ट ए न्यू एलिमेंट इन स्टॅक. आता मित्रांनो एडीटी वरती तुम्हाला जर क्वेश्चन आला तर ही सगळी थिअरी तुम्ही त्याच्यावरती लिहायची आहे. त्याच्यासोबत ही डायग्राम बी काढायची आहे. एवढं तुम्हाला लिहून यायचं आहे, डायग्राम बी काढून यायची. सोबतच तुम्ही ऑपरेशन्स लिहिले तर काही फरक पडेल का? नाही. ऍप्लिकेशन्स बी लिहून या वाटल्यास. तुम्हाला जर टाइम असेल तर लिहून या, नसेल तर एवढंच लिहिलं तरी चालतं मित्रांनो. पण होईल तेवढं एक्सटेंड करीत चला. डायग्राम जरा मोठी काढा जेणेकरून तुमचा आन्सर लेंदी दिसेल आणि लॉंग दिसेल. आता पहा मित्रांनो, पुश ऑपरेशन मध्ये काय केलं जातं? इन्सर्ट केलं जातं न्यू एलिमेंट त्या स्टॅक मध्ये. एका बकेटीमध्ये न्यू एलिमेंट इन्सर्ट करणे म्हणजे 10 एलिमेंट इन्सर्ट करणे, हा काय झाला? पुश ऑपरेशन. PUSH, पुश ऑपरेशन. त्याच्यानंतर पॉप ऑपरेशन काय म्हणतो? यूज टू रिमूव्ह अन एलिमेंट फ्रॉम स्टॅक. त्या स्टॅक मधला एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी पॉप ऑपरेशन यूज होतो. मग पॉप ऑपरेशन थ्रू आपण त्या स्टॅक मधला एलिमेंट रिमूव्ह करू शकतो, त्याला काढून घेऊ शकतो. POP, पॉप ऑपरेशन थ्रू. मग हा 10 ला आपण बाहेर काढून घेतलं. आता बकेटीमध्ये काय राहिलं का? नाही. बकेट काय झाली? एम्प्टी झाली. मग मित्रांनो ही बकेट एम्प्टी आहे का नाही हे चेक करणं हे पण एक ऑपरेशन आहे मित्रांनो. एम्प्टी हा एक ऑपरेशन आहे. ते ऑपरेशन कधी यूज होतो? एम्प्टी ऑपरेशन यूज टू चेक वेदर द स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट. तो स्टॅक, ती बकेट एम्प्टी आहे का नाही हे चेक करण्यासाठी एम्प्टी ऑपरेशन यूज होतो. एम्प्टी ऑपरेशन ते चेक करण्यासाठी यूज होतो. ती बकेट, तो स्टॅक STACK, स्टॅक एम्प्टी आहे का नाही ते चेक करण्यासाठी यूज होतो. समजलं? त्याच्याच बरोबर तो स्टॅक फुल आहे का नाही ते पण चेक करण्यासाठी फुल ऑपरेशन असतो आपल्याकडे. यूज टू चेक वेदर द स्टॅक इज फुल ऑर ओव्हरफ्लो. हा फुल ऑपरेशन काय केलं जातं? सपोज तुमची बकेट इथपर्यंतच आहे आणि तुम्ही इथपर्यंत बकेटीमध्ये पाणी भरलं, इथं सगळं पाणी आहे. मग मित्रांनो ही बकेट काय झाली? फुल झाली. मग ती बकेट फुल आहे का नाही हे चेक केलं जातं फुल ऑपरेशन थ्रू. आणि सपोज तुम्ही पाणी भरलेलं आहे, फुल टच भरलेलं आहे इथं पाणी, आणि तरी पण तुम्ही आणखीन पाणी त्याच्यावरती पुश करीत आहात, म्हणजे त्याच्यावरती पाणी आणखीन टाकत आहात, तर बकेट तुमची काय होईल? ओव्हरफ्लो होईल. ओव्हरफ्लो म्हणजे इकडून पाणी सांडून जाईल, तुमची बकेट ओव्हरफ्लो होऊन जाईल. समजा त्याला ओव्हरफ्लो म्हटलं जातं मित्रांनो. मग त्याच्यासाठी कोणतं ऑपरेशन यूज होतो? फुल ऑपरेशन यूज होतो. आता हे ऑपरेशन्स आपल्याला बघायचे आहे, टेन्शन घेऊ नका. समजले नाहीत हे ऑपरेशन्स इथं परत सांगणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर इनिशियलाइज मध्ये काय असतं? तुमचा स्टॅकला इनिशियली स्टॅकला एम्प्टी घोषित केलं जातं, स्टॅकला इनिशियलाइज केलं जातं. म्हणजे असा स्टॅक तयार केला जातो इनिशियली. आणि स्टॅक मध्ये काही एलिमेंट असतो का? नसतो. म्हणजे स्टॅक मध्ये टॉप कुठं असणार? आता टॉप तुमच्या कोण्या लोकेशनला पॉईंट करणार? -1 ला इंडेक्स व्हॅल्यूला पॉईंट करणार, म्हणजे टॉप एम्प्टी लोकेशनला तुमच्या पॉईंट करणार. स्टॅक कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग अन ॲरे ऑर लिंक लिस्ट. स्टॅकला आपण ॲरे मध्ये पण वापरू शकतो आणि लिंक लिस्ट मध्ये पण वापरू शकतो. ॲरे मध्ये कसं वापरणार आपण स्टॅकला? आता मित्रांनो मला सांगा, ॲरे मध्ये तुम्हाला माहिती कंटिन्युअस मेमरी लोकेशन वरती आपण हे ठेवतो. त्याचं आपल्याला बघायचंच आहे डिटेलमध्ये. हे पहा, तुम्हाला जर एक ओव्हरव्ह्यू द्यायचा झाला तर हे पहा, खालीच आहे आपलं स्टॅकला कसं रिप्रेझेंट केलं जातं? ॲरे थ्रू. स्टॅक कसा असतो आपला? उभा असा स्टॅक असतो. त्याला जर आपण आडवं केलं तर काय बनेल? तो आपला ॲरे बनून जाईल. स्टॅकला जर आडवं केलं तर तो ॲरे बनून जाईल. म्हणजे या ॲरे मध्ये मी इथं एलिमेंट टाकू शकतो, त्यानंतर मी इथं एलिमेंट टाकू शकतो, त्यानंतर इथं एलिमेंट टाकू शकतो. आता मी इथं एलिमेंट टाकला, इथं एलिमेंट पुश केला, या स्टॅकवरती, आडव्या स्टॅकवरती इथं एलिमेंट पुश केला, तर मित्रांनो हा एलिमेंट काय राहील? टॉप राहील. टॉप
हा एलिमेंट टॉप वाला एलिमेंट राहील. आणि जर मला पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचं तर कोणता एलिमेंट बाहेर जाईल, हाच एलिमेंट बाहेर जाईल. कोणता, या तिसऱ्या नंबरच्या इंडेक्स वाला हा एलिमेंट बाहेर जाईल. मग मित्रांनो हा एलिमेंट बाहेर जाईल का, हा एलिमेंट बाहेर जाईल का, नाही. कोणता बाहेर जाईल, हा कामून जाणार, कारण की हा टॉप मोस्ट एलिमेंट आहे. समजलं. सेम इथंच तुमच्या स्टॅकला कसं सांगितलं होतं, पहिल्यांदा हा एलिमेंट जाईल का, हा एलिमेंट जाईल का, हा इथं 4 एलिमेंट आहेत. पहिल्यांदा कोणता एलिमेंट बाहेर निघन, हा एलिमेंट बाहेर निघन. किंवा जर पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं तर याच्यावरती एखादा एलिमेंट जाईल. तर याच्यावरती डिटेल आपल्याला बघायचं आहे, कसं पुश ऑपरेशन, कसं पॉप ऑपरेशन परफॉर्म होतं ते उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे स्टॅकचं रिप्रेझेंटेशन बघणार आहोत. स्टॅकचं रिप्रेझेंटेशन ॲरे थ्रू कसं असतं ते बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच की एडीटी काय राहतं स्टॅक म्हणजे. एडीटी म्हणजे काही नाही, हे जे पुश, पॉप, एमटी, फुल हे जे काही ऑपरेशन्स दिसत आहेत, ऑपरेशन्स हे स्टॅकवरती बॅकग्राऊंडला कसे काम करतात ते युजरला न दाखविणं, हे स्टॅकचं ऍब्स्ट्रॅक्शनचा पॉईंट आहे मित्रांनो. स्टॅक हे कसे ऑपरेशन परफॉर्म करतं हे युजरला शो करीत नाही. फक्त युजरला काय कळतं, युजरला काय शो होतं, किंवा पुश ऑपरेशन थ्रू त्या स्टॅकमध्ये एलिमेंट इन्सर्ट होणार, पॉप ऑपरेशन थ्रू त्या स्टॅक मधला एलिमेंट बाहेर काढून घेतलं जाणार, फुल ऑपरेशन थ्रू जो स्टॅक आहे तो फुल आहे का नाही ते चेक केलं जाणार. त्याच्यानंतर एमटी ऑपरेशन थ्रू तो स्टॅक एमटी आहे का नाही ते चेक केलं जाणार. त्याच्यानंतर इनिशियलाइज थ्रू ते स्टॅकला इनिशियलाइज केलं जाणार म्हणजे तयार केलं जाणार. आणि प्रिंट ऑपरेशन थ्रू त्या स्टॅकला प्रिंट केलं जाणार. त्या स्टॅकमध्ये जे काही डेटा एलिमेंट आहे ते प्रिंट केले जाणार, त्याच्यामधला डेटा आपल्याला आपल्या आउटपुट स्क्रीनवर प्रिंट होऊन निघणार. समजलं. आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला, थोडक्यात मी तुम्हाला सांगूनच दिले सगळे ऑपरेशन्सचं मिनिंग. हेच मिनिंग इथं फक्त काही नाही इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. हे सर्व गोष्टी मी जे तुम्हाला आता सांगितल्या 6 बद्दल तेच इंग्लिश मध्ये लिहिलेले आहेत. त्याआधी ही डायग्राम बी बघून घ्या. ही डायग्राम आणि वरची डायग्राम तुम्हाला बऱ्यापैकी सिमिलर दिसेल. मग तुम्ही ही पण डायग्राम काढू शकता एक्झाम मध्ये आणि ती खाल्ली पण डायग्राम काढू शकता, ही पण डायग्राम काढू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही काढा. पहा ऑपरेशन्स बघत असताना स्टॅकच्या आता किती ऑपरेशन्स आहेत टोटल स्टॅकवरती? 6 ऑपरेशन आहेत. कोणते कोणते आधी वाचून घ्या. इनिशियलाइज ऑपरेशन आहे, एमटी ऑपरेशन आहे, फुल ऑपरेशन आहे, पुश ऑपरेशन आहे, पॉप ऑपरेशन आहे आणि प्रिंट ऑपरेशन आहे. इनिशियलाइज मध्ये काय होणार मित्रांनो, टू इनिशियलाइज द स्टॅक हा ऑपरेशन कधी यूज होतो? स्टॅकला इनिशियलाइज करण्यासाठी, म्हणजे स्टॅकला डिक्लेअर करण्यासाठी, स्टॅकला तयार करण्यासाठी. इन दिस ऑपरेशन -1 व्हॅल्यू इज सेट टू टॉप व्हेरिएबल. टॉपला तुम्हाला माहिती -1 व्हॅल्यू सेट होती बाय डिफॉल्ट. आता सपोज मी हा स्टॅक बनविला, आता हे सगळे ऑपरेशन्स मी तुम्हाला इथं दाखवतो. हा स्टॅक बनविला, इनिशियली टॉप तुमचा इथं आहे, TOP टॉप वरती इनिशियली कोणती व्हॅल्यू टाकणार मी? -1 व्हॅल्यू मी इनिशियली टॉप वरती टाकली. म्हणजे हा टॉप कुणाला रिप्रेझेंट करतोय? कुणालाच नाही, म्हणजे या स्टॅक मध्ये डेटाच नाही तुमचा रिप्रेझेंट करायला. म्हणजे टॉप मोस्ट कोणता एलिमेंट आहे का? नाही, कोणताच एलिमेंट टॉपवाला नाही. आता इनिशियलाइज थ्रू काय झालं? हे स्टॅक इनिशियलाइज झाला. आता मित्रांनो हा स्टॅक इनिशियलाइज झाला, हा स्टॅक एम्प्टी आहे का नाही चेक करायचा. आता एम्प्टी ऑपरेशन थ्रू, मग एम्प्टी ऑपरेशन थ्रू मध्ये काय होतं? टू चेक वेदर द स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट. आता मित्रांनो एम्प्टी ऑपरेशन जर मी रन केलं तर, आणि जर या स्टॅक मध्ये काही एलिमेंट नसतील तर हा स्टॅक काय आहे? एम्प्टी आहे. मग आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय भेटेल? स्टॅक इज एम्प्टी, स्टॅक इज एम्प्टी असं आउटपुट स्क्रीनला भेटेल. त्यानंतर हा स्टॅक फुल आहे का नाही ते चेक केलं जाणार. मग तो त्याच्यासाठी फुल ऑपरेशन यूज करणार आपण, टू चेक वेदर द स्टॅक इज फुल ऑर नॉट. हा ऑपरेशन त्याच्यासाठी यूज होतो. हा स्टॅक मध्ये डेटा एलिमेंट आहेत का नाही, फुल आहेत का नाहीत हे चेक केलं जातं. आता मित्रांनो हा स्टॅक जर इथपर्यंत भरलेला असेल, हा स्टॅक जर इथपर्यंत भरलेला असेल तर हा फुल आहे का नाही? का नाही? कारण की एवढी जागा त्याच्यात आणखीन बी शिल्लक आहे, ही जागा त्याच्यात आणखीन बी शिल्लक आहे. पण मित्रांनो जर हा स्टॅक तुमचा पूर्ण भरलेला असेल तर, पूर्ण भरलेला असेल म्हणजे इथपर्यंत भरलेला असेल, फुल भरलेला असेल हा स्टॅक, तर मित्रांनो त्या टाइमला तुम्ही काय म्हणणार? स्टॅक इज फुल असा आउटपुट स्क्रीनला आपल्याला मेसेज येणार, स्टॅक इज फुल. आणि किंवा त्याच्यात आणखीन बी तुम्ही पुश ऑपरेशन परफॉर्म केलं स्टॅक फुल असताना, तर तुमचा स्टॅक काय होणार? ओव्हरफ्लो होणार. म्हणजे याच्यातून पाणी तुमचं बाहेर पडणार, या बकेटीमधून तुमचं पाणी बाहेर पडणार. असं समजलं कसं कसं आहे, काय काय आहे, काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. आता पुश ऑपरेशन मध्ये काय करतो आपण?
त्या स्टॅक मध्ये एखादा एलिमेंट इन्सर्ट करतो. मला 10 व्हॅल्यू इन्सर्ट करायची, मग मी काय करणार, पुश ऑपरेशन परफॉर्म करणार. पुश केलं, 10 व्हॅल्यू या स्टॅक मध्ये गेली. त्याच्यानंतर पहिला एलिमेंट गेला. त्याच्यानंतर 20 व्हॅल्यू मला पुश करायची, मग मी काय करणार, 20 व्हॅल्यू पुश करणार. पुश ऑपरेशन परफॉर्म करणार, PUSH पुश. पुश ऑपरेशन परफॉर्म करणार, मग 20 व्हॅल्यू गेली. समजलं आता त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर पुश ऑपरेशन थ्रू काय होतं तुम्हाला कळालं ना, इन्सर्ट होते ते एलिमेंट. 10, 20 हे एलिमेंट इन्सर्ट झाले. आता मित्रांनो पॉप ऑपरेशन. पॉप ऑपरेशन काय यूज करतो, टू डिलीट द एलिमेंट फ्रॉम स्टॅक. या स्टॅक मध्ये हे एलिमेंट आहे 20 आणि 10, यांना मला डिलीट करायचं आहे, तर मी पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार. पॉप, POP. पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं तर पहिला एलिमेंट डिलीट होईल, म्हणजे हा 20 इथून डिलीट होईल. टॉप तुमचा कशावर होता, 20 वर. टॉप आता हे राहणार नाही, टॉप कशावर राहणार, तुमच्या 20 वर. मग 20 वाला एलिमेंट तुमचा डिलीट होईल. 20 वाला एलिमेंट डिलीट झाला. का म्हणून होणार डिलीट, कारण की पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं. 20 एलिमेंट डिलीट झाला. आता तुमचा टॉप कुणाला हे करणार, पॉइंट करणार तुमच्या पहिल्या लोकेशनला, म्हणजे आता पहिल्या एलिमेंटला, म्हणजे 10 ला. आता परत जर आपण पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं तर हा 10 पण काय होणार, डिलीट होणार. परत आणखीन एकदा जर पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं तर 10 पण डिलीट होणार. मग 10 पण डिलीट झाल्यावर परत स्टॅक तुमचा एम्प्टी होणार. परत तुमचा हा टॉप आहे का -1 ला रिप्रेझेंट करणार, -1 ला पॉइंट करणार टॉप. समजलं. आता सपोज ह्याच्यावरती 10, 20, 30 हे डेटा एलिमेंट्स आहेत. मित्रांनो हे जर डेटा एलिमेंट्स मला आउटपुट स्क्रीनला प्रिंट करायचे असतील, हे डेटा एलिमेंट 10, 20, 30 मला जर आउटपुट स्क्रीनला पाहिजे असतील, तर मी काय करणार, मला आउटपुट बघायचं असेल त्यांचं, हे डेटा एलिमेंट या स्टॅक मध्ये प्रेझेंट आहेत का नाही ते बघायचं आहे. तर मी कसं करणार, मी त्या टाइमाला प्रिंट फंक्शन यूज करणार. प्रिंट ऑपरेशन थ्रू काय होणार, प्रिंट फंक्शन नाही, प्रिंट ऑपरेशन. प्रिंट ऑपरेशन थ्रू काय होणार, प्रिंट ऑपरेशन का म्हणून यूज करतो आपण, टू डिस्प्ले ऑल एलिमेंट ऑफ द स्टॅक. या स्टॅक मध्ये किती एलिमेंट आहेत तेवढे पण आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होण्यासाठी आपण प्रिंट ऑपरेशन यूज करतो. मग स्टॅक मध्ये किती एलिमेंट आहेत, 10, त्यानंतर कोणता एलिमेंट आहे 20, त्यानंतर कोणता एलिमेंट आहे 30. हे तिन्ही पण एलिमेंट आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाते. समजत आहे का मी काय म्हणत आहे. मग हे 6 ऑपरेशन तुम्हाला समजले. आता त्यानंतर ऍप्लिकेशन्स बघूया. ऍप्लिकेशन्स म्हणजे काही नाही मित्रांनो, स्टॅकचा यूज रिअल लाईफ मध्ये किंवा स्टॅकचा यूज कुठं कुठं होतो तेच त्याचे ऍप्लिकेशन्स राहतात. ऍप्लिकेशन्स म्हणजे स्टॅकचा यूज आपण कुठं करतो, रिकर्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती, फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन एज रिकर्शन. रिकर्शन म्हणजेच फंक्शन मध्ये स्वतःच त्या फंक्शनला स्वतःलाच कॉल करतो, म्हणजे तुम्ही स्वतःला बोलवित आहात. हे काही सेन्स करतं का, नाही, पण याच्यामध्ये खूप काही सेन्स करतो प्रोग्रामिंग मध्ये. काय की तुमचा हा ऍड नावाचा फंक्शन आहे, ऍड नावाचा फंक्शन परत ऍड नावाच्या फंक्शनलाच कॉल करीत आहे, त्याच्याच बॉडीमध्ये त्यालाच कॉल करीत आहे. मग मित्रांनो हा फंक्शन याच फंक्शनला कॉल करायला, म्हणजे स्वतःलाच कॉल करायला, म्हणजे फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन एज रिकर्शन. मग रिकर्शन मध्ये स्टॅकचं ऍप्लिकेशन आहे, ते कसं आहे ते आपण डिटेल मध्ये बघणारच आहोत पुढच्या लेक्चर्स मध्ये. त्याच्यानंतर मी पॉलिश नोटेशन कन्व्हर्जन मध्ये आहे. पॉलिश नोटेशन कन्व्हर्जन मध्येच आपल्याला काय बघायचं आहे, इनफिक्स टू पोस्ट फिक्स, त्यानंतर एक्सप्रेशन इव्हॉल्युशन आहे. आपल्याला काय बघायचं आहे, पोस्ट फिक्स टू इनफिक्स, इनफिक्स टू पोस्ट फिक्स, असे खूप काही ऑपरेशन्स आहेत या स्टॅक वरती. ते ऑपरेशन्स आपल्याला बघायचे आहेत. खूप सारे आपण ऑपरेशन्स बघणार आहोत. तुमच्या जर सिलेबस मध्ये बघितलं तर कन्व्हर्जन पण आहेत. तुम्ही जर सिलेबस जर मी तुम्हाला दाखविला, हे पहा, जर तुम्हाला सिलेबस मी स्क्रोल करून दाखविला, वर पहा आपला सिलेबस, याच्यामध्ये पुढे ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅक मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लिस्टला रिव्हर्स करायचे पॉलिश नोटेशन्स आपल्याला बघायचे, आणि त्यानंतर इनफिक्स्ड, पोस्ट फिक्स, एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे, त्यांचं कन्व्हर्जन बघायचे. इनफिक्स पासून पोस्ट फिक्सला कसं कन्वर्ट केलं जातं हे थोडंसं मित्रांनो, याला तुम्ही न्यूमेरिकल टाईप जरी म्हणलं तरी चालतंय. तुमचे मॅथमॅटिकली कसं लॉजिक बेस्ड क्वेश्चन होते, म्हणजे सॉल्व्ह करायचे, मॅथचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे होते, त्यामध्ये तुम्ही कसं करायचं, एक्स स्क्वेअर प्लस लॉगॅरिथम वगैरे जे काही तुमचे असते, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डी बाय एक्स, तुम्ही जसे सॉल्व्ह करत होतात M1 M2 मध्ये, तसंच सेम, पण तेवढं अवघड नाही, तेवढं डिफिकल्ट नाही बरं का. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारखं डिफिकल्ट नाही, सोपंच आहे. फक्त उचलून टाकायचं पुश पॉप ऑपरेशनच परफॉर्म करायचे आपल्याला, एवढं काही असं डिफिकल्ट नाही. त्यानंतर पोस्ट फिक्स एक्सप्रेशनचं इव्हॉल्युशन काय आहे ते बघायचं आहे. ह्याची डिटेलमध्ये आपण बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. आजचं लेक्चर दुसरंच आहे, आणखीन लेक्चर 3, लेक्चर 4, लेक्चर 5, हे सर्व लेक्चर्स ऑल 5 युनिट मी फ्रीमध्ये शिकविणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊच नका.
तुम्ही फक्त तुमच्याकडे एवढंच काम आहे की तुम्ही तुमच्या पेपरची चांगली तयारी करा आणि चांगले मार्क्स तुम्ही एक्झाम मध्ये घेऊन या. सगळं तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा की तुम्ही हे चॅनलला शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत, कारण की आपल्या चॅनलला मी फ्री कंटेंट सर्व अपलोड करीत आहे आणि हवा तसा प्रतिसाद मला भेटत नाही आहे या चॅनलला. तर तुम्हीच माझी हेल्प करू शकता जशी मी तुमची हेल्प करत आहे. तुम्ही काय करा, तुमच्या ग्रुपवरती जे फ्रेंड सर्कलचे तुमचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवरती आपली अकॅडमी शेअर करा. आपल्या अकॅडमीची लिंक कॉपी करून तुम्ही तिथं पेस्ट करा आणि तुम्ही तिथं शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा आपल्या क्लासबद्दल. तुम्हाला जर समजत असेल, तुम्हाला जर वाटत असेल मी काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करायलो तरच तुम्ही करा, नाहीतर तुम्ही काही करूच नका. माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब बी करू नका जर तुम्हाला काही समजत नसेल तर. आणि जर तुम्हाला वाटत आहे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला काही ना काहीतरी नॉलेज भेटलं वा फ्रीमध्ये आम्हाला काही ना काहीतरी शिकाय भेटलं, जिथं आम्हाला या कोर्सला 2,000-2,500 मार्केटमध्ये याच्या व्हॅल्यूज आहे 2,000-2,500 हे पैसे देऊन आम्हाला शिकण्याऐवजी आम्हाला हे कोर्स फ्रीमध्ये या PG डिप्लोमा अकॅडमीवरती शिकाय भेटत आहेत. तर मित्रांनो तुम्ही मला सांगा, तुम्ही याच्यासाठी काही ना काहीतरी करावं. मग तुम्हाला मी एवढं सगळं कंटेंट फ्रीमध्ये देत आहे ना, तुम्ही तुमचं बी जबाबदारी पडते की तुम्ही बी हे चॅनल हे आपले अकॅडमीला शेअर करीत राहावं, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना तुमच्या सांगत राहावं. तर हवा तसा प्रतिसाद भेटत नाही आहे तरी चला बघूया, आणखीन आपण ट्राय करूया. आपण कंटिन्युअसली लेक्चर अपलोड करणार आहोत आणि मी तुमचं युनिट हे कम्प्लीट करून टाकणार आहे C++ आणि DSU चे. टेन्शन घेऊ नका तुम्ही, हे दोन्ही सब्जेक्टची जबाबदारी माझ्याकडे. सो रिकर्जन ऍप्लिकेशन मध्ये हे झालं. त्यानंतर एक्सप्रेशन्स इव्हॉल्युशन, जसं की आपण बघितलं पोस्ट फिक्स, प्रिफिक्स, इनफिक्स वाले एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे आहेत, कसं इव्हॅल्युएट केलं जातं. त्याच्यानंतर ऑपरेटर्स ऑपरंट्स बघायचे आपल्याला. त्याच्यानंतर रिव्हर्स केलं जातं एखाद्या लिस्टला, कसं रिव्हर्स केलं जातं ते बघायचं आहे आपल्याला. म्हणजे जर सपोज तुमची 10, 20, 30 हे असते तर ही एक तुमची लिस्ट आहे. या लिस्टला रिव्हर्स कसं केलं जातं, म्हणजेच 30, 20 आणि 10 असे एलिमेंट, म्हणजे उलट कसं केलं जातं, उलट कसं प्रिंट केलं जातं, हे असं रिव्हर्सिंग लिस्ट आहे आपल्याला बघायचं आहे. स्टॅक थ्रू कसं केलं जातं हे सर्व डिटेल मध्ये आपण गोष्टी बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला समजलं फक्त एडीटीचं म्हणजे काय, एडीटीची डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर युनिट 1 मध्ये आपली फ्री मध्ये अवेलेबल आहे एडीटीची डेफिनेशन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. तुम्ही म्हणत असाल सर प्रोग्राम नाहीत का याच्यावरती? प्रोग्राम पण आहेत, पुढे प्रोग्राम पण आहेत, पण तुम्ही पुढे जाण्याआधी मागचे लेक्चर्स बघून घ्या. समजलं? पुश ऑपरेशन वरती प्रोग्राम आहेत, पॉप ऑपरेशन वरती प्रोग्राम आहेत, इनिशियलाइज करण्यासाठी प्रोग्राम आहे, एमटी साठी प्रोग्राम आहे, फुल साठी प्रोग्राम आहे. प्रत्येकाचा प्रोग्राम वेगवेगळा आहे. तर ते डिटेलमध्ये आपण प्रोग्राम बघणार आहोत. मी तुम्हाला स्वतः एक्सप्लेन करून टाईप करून सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला प्रोग्राम समजून जाईल आणि तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये लिहून येऊ शकता. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.